सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. हाय, तर कशा आहात आपण? तर चांगले असायलाच पाहिजे. आजचा दिवस तुमचा सुखाचा आनंदाचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर इथे मी भाकरी करून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्येच भाजी बनवत आहे. तर चवळी टाकत आहे. चवळी अगोदर अशी भाजून घ्यायची, खरपूस भाजून घ्यायची. आम्ही संध्याकाळचं असं जेवण बनवतो, तव्यातच भाजी बनवतो आणि चवीलाही टेस्ट लागते. दिसायला जरी चांगली नसली तरी लोखंडी तव्यात छानच चव येते आणि आपल्या आरोग्यालाही चांगली मानली जाते लोखंडी भांड्यात जेवण बनवलेलं. तर इथं घेत आहे चवळी भाजून. आणि कालच्या ज्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल खूप खूप मनापासून आभार आहे. पूर्ण बियांना काळे डाग पडेपर्यंत भाजायचे. आणि मी इथे थोडी चवळी घेतलेली आहे आणि त्या शेंगा पण चवळीच्याच घेतलेल्या आहेत. चवळी कमी असल्यामुळे आणि त्या शेंगा कोवळ्या असल्यामुळे दोन्ही एकत्रच करत आहे. तुम्ही कशी बनवता तेही कमेंटमध्ये सांगा. या भाजीला जास्त काही मसाला वापरण्याची काही गरज नाही. कमी साहित्यात आणि गडबडीच्या वेळेस ही झटपट रेसिपी तयार होते. त्यामध्ये आता मी थोडंसं तेल ओतून घेत आहे आणि तुम्ही यामध्ये तुम्हाला आवश्यकता असेल तर लसूण खोबऱ्याची पेस्ट, कोथिंबीर वापरू शकता. तर मी काही ते वापरलेले नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा म्हणजे तुम्हाला समजत जाईल. आणि ज्यांनी कोणी नवीन असेल त्याने चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचं नोटिफिकेशन पहिल्यांदा येईल आणि तुम्हाला लवकर पाहण्यात येईल. तर इथे आपल्याला जेवढ्या प्रमाणात पाणी पाहिजे तेवढ्या प्रमाणात पाणी ओतलेलं आहे आणि त्यातच थोडी काळा मसाला आणि मीठ टाकत आहे. आणि तुम्हाला यात काही ॲड करायचं असलं तरीही करू शकता, तर आम्हाला तशी काय आवडत नाही. साधं सिंपल आणि कमी तेल वापरलेलं, कमी मसाल्यातलं आपल्या आरोग्यास कधीही चांगलं, त्यामुळे आम्ही असं वापरतो आणि टेस्ट छान लागते. तर इथे झालेलं आपलं जेवण तयार. तुम्ही पण या जेवायला. चवळीची भाजी, तांदळाची भाजी आणि बाजरीची भाकरी छानच टेस्ट येते. बाजरीची भाकरी म्हणजे नादच खोळा. तरी तुम्हीही या जेवायला. तर इथे मी व्हिडिओचा शेवट करते. तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपली परिवाराची. उद्या भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. बाय बाय.